नमस्कार मंडळी, पुनश्च स्वागत। गेल्या अनेक वर्षांपासून माघी गणेश उत्सवाचे औचित्य साधून आम्ही विविध कला, सांस्कृतिक आणि परंपरेचे अविस्मरणीय देखावे सादर करीत आहोत। याही वर्षी भन्नाट पण संस्कृती आणि परंपरेचे विलोभनीय दर्शन घडवणारा देखावा साई गजमुख आर्ट स्टुडिओ तर्फे सादर करीत आहोत। ही कहाणी एका थरारक पण सांस्कृतिक क्रीडा कलेची आणि इथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात चैतन्य निर्माण करणारी। ही कहाणी एकोप्याची, एकात्मतेची, धैर्याची, साहसी आणि खेळाडू वृत्तीच्या संघाची, ज्या संघाचे नाव आहे जय जवान गोविंदा पथक। गुरु शिष्य परंपरा, शिस्त आणि नियम, जिद्द आणि चिकाटी जणू यांच्या रक्तातच भिनली आहे। जोगेश्वरी येथे जन्म घेणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाचे कोच श्री संदीप ढवळे सर यांचा यात मोलाचा वाटा आहे। खरं तर एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊन उत्सवाचे बोट पकडून हे व्यक्तिमत्व आज गगनाला स्पर्श करू पाहत आहे। दहीहंडी उत्सवात संदीपजींना व जय जवान पथकाला भेटलेले यश आज उभा महाराष्ट्र पाहत आहे व याचा आम्हाला गर्व आहे। जय जवान पथकाने 8 आणि 9 थराचा मानवी मनोरा रचून या पथकाचे नाव गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड यात नोंदवले आहे व दहीहंडी उत्सव क्रीडेत अढळ स्थान निर्माण केले आहे। या यशाच्या मागे खूप कष्ट, संघर्ष, दुखापती, वेदना दडल्या आहेत, पण अशा कुठल्याच गोष्टीचा सांगावा न करता उत्सव कसा टिकवावा हे या संघाकडून शिकावे। 9 थरांचा मानवी मनोरा रचणारा हा संघ व संघातील सर्व सदस्य सामाजिक कार्यातही अग्रेसर आहेत। करोना, पूरग्रस्त काळ अशा अनेक आपत्तीच्या काळात संदीपजी व संपूर्ण जय जवान संघ पीडित लोकांच्या मदतीस धावून जातो। खरंच संदीपजी, तुमच्या या कार्यास आणि जिद्दीस आम्ही मनापासून सलाम करतो। तर चला मंडळी, जराही वेळ न दवडता जय जवान या संघाचा उत्सव जल्लोष श्री गणेश देखाव्यातून पाहू। याच छोट्याशा मैदानात जोगेश्वरी मातेला गाराणं घालून सरावाची सुरुवात केली जाते आणि पाहता पाहता मानवी मनोरा रचू लागतो। जवान हा एकच नारा, उपनगरचा राज दुलारा, एकी जाची दौलत भारी, अमरदानी एक करारा, जीजा से खेलेंगे, मटकी भी फोड़ेंगे, बाजी भी मारेंगे हम। आवाज झाला, गोविंद आला, जोगेश्वरीचा हा राजा आला। या संघात जोगेश्वरी नव्हे तर मुंबईतल्या प्रत्येक ठिकाणून तरुण मंडळी येतात। ते केवळ या संघात राहून गोविंदा उत्सव व इतर अनुभव जगण्यासाठी आणि उत्सव जगवण्यासाठी। गेल्या काही वर्षात हा संघ त्यांच्या यशाचा उच्चांक गाठत आहे आणि दहीहंडी उत्सवाशी एकनिष्ठ राहून लाडक्या कान्ह्याची मटकी फोडत आहे। अनेक वेळा हा मनोरा लावत असताना कोसळला आहे,
पण पुन्हा उठून नवीन मनोरा रचण्याची यांची जिद्द आजच्या युवा समाजासाठी प्रेरणादायी ठरेल. अपयश प्रत्येकाच्या पदरी असते, पण पडून नव्याने उभे राहायचे सामर्थ्य दाखवणाऱ्यास कधीच हार नसते. भगवान श्री कृष्ण लीलेचा दहीहंडी हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, ही दहीहंडी हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिना कृष्ण पक्षाच्या 8व्या दिवसापासून साजरी केली जाते. अधर्माचा नाश करून धर्मरक्षणासाठी भगवंताने द्वापारयुगात श्रीकृष्णाच्या रूपाने गवळ्याच्या घरात जन्म घेऊन कंसाचा वध केला. द्वापारयुग, त्रेतायुग आणि आता कलियुग अशा या तिन्ही युगांपासून दहीहंडी हा उत्सव साजरा होत आहे. परंतु आता या उत्सवाला शर्यतीचे गालबोट लागले आहे. तरी अनेक दहीहंडी संघ या उत्सव शर्यतीला नाकारून भक्तिपूर्ण उत्सवाचे बोट पकडून आहेत. त्याचेही कौतुक नक्कीच आहे. धर्म टिकला तर परंपरा टिकेल आणि परंपरा टिकली तर उत्सव. याच उत्सवाच्या मदतीने जय जवान गोविंदा पथक अनेक दीनदुबळ्यांचा आधार बनले आहेत. अनेक दुर्घटनेच्या वेळी ह्या संघाने आपले मोलाचे सहकार्य नोंदवले आहे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत या संत तुकाराम महाराजांच्या सुंदर वचनाप्रमाणे आजचे तरुण गोविंदा थरही रचतात आणि गरजवंतांना मदतही करतात. याचा आम्हाला अभिमान आहे. हीच सेवा अविरतपणे चालू राहावी म्हणून विघ्नहर्त्या चिंतामणीला साई गजमुख आर्ट स्टुडिओच्या वतीने हे गाराणे. हे गजानना गणराया, हे शंकर पार्वतीच्या पुत्रा, हे वक्रतुंडा माझ्या बाप्पा मोर्या, आज तुका तुझ्या जन्मादिवशी म्या गाराणा घालतय, ता तू मान्य करून घे रे महाराजा. महाराजा, हे देवा महाराजा, आज आमच्या या देखाव्यात तुझी मूर्ती साकारली आणि जय जवान गोविंदा पथकाचो उदो उदो केलो तो तू मान्य करून घे. आमचो यो छोटोसो प्रयत्न सर्व पाहुण्या रावळांपर्यंत पोहोचू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना. महाराजा, हडे जमलेल्या माझ्या सर्व माणसांका सुखी ठेव, त्यांच्या मागे उभो राहू. त्यांच्या मागे काही इडापिडा लागलेल्या असतात तर ती नाहीशी करून टाक, त्यांची भरभराट होऊ दे, असा आमचा तुका हात जोडून मागणा हा. महाराजा, जिथे जिथे ही पोरा बाळा जातली तिथे तू त्यांचा सांभाळ कर, ही तुझ्या चरणी प्रार्थना. आणि येत्या वर्षात जय जवान गोविंदा पथकाचे दातर निर्विघ्नपणे लागू दे रे महाराजा. महाराजा, देवा, आमच्याकडून काय चुकला मागला असात किंवा तुझो आमका विसर पडलो असात तर आमका क्षमा कर आणि तुझो आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव रवान दे. महाराजा.